आता बघा ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हे जे इंडोर वरनं आलेली वायर आहे ह्याच्यामध्ये किती वायर आहेत? 3 वायर. कुठले कुठले? हा बरोबर, फेज, न्यूट्रल आणि आर्थिंग. आता याच्यामध्ये बघा इथं लिहिलेलं आहे, इथं पण बरोबर का. आता इथं काय लिहिलंय? इथं लिहिलंय एल लिहिलेलं आहे आणि एन लिहिलेलं आहे. ते पण लिहिलंय ना ऑप्शन म्हणून कंसामध्ये 1 आणि 2 असा आकडा टाकलेला आहे. 1 आकडा म्हणजे काय असणार आहे? फेज. कारण इथं लिहिलंय पण बघा 1 आणि एल हे दोन्ही एकच आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे? फेज. आता ह्याच्यामध्ये फेज कुठली आहे? कसं कळणार आपल्याला? कसं कळालं आपल्याला? हे ब्राऊन कलरची फेज आहे. बरोबर आहे. इथं बघायचं की इथं कुठले फेज दिलेले मी, बरोबर. तेच आपल्याला काय करायचं? इथं फेज द्यायचे. आता हे जे निळ्या कलरची वायर आहे ती कसली आहे? न्यूट्रल. आता हे न्यूट्रल कुठे जाणार? न्यूट्रलला जाणार. आता याच्यामध्ये बघा, आता हे जे हिरव्या कलरची वायर आहे ती आर्थिंगची कशाला दिली? आपण बॉडीला टच केली, बरोबर. आता याच्यामध्ये बघा फेज आणि न्यूट्रल काय झालाय? इन झालाय, बरोबर. आता याच्यामध्ये आपल्याला फेज न्यूट्रल इतर इन झालेलं आहे, बरोबर. आता याच्यामध्ये बघा हे जे पॉईंट आहे हा कशाचा? फेजचा आहे. म्हणजे ही वायर काय आहे? फेजची आहे, बरोबर. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे फेजची वायर कॅपॅसिटरला जाणार आणि कॅपॅसिटरवरून कॉम्प्रेसरला जाणार, बरोबर. तर कॅपॅसिटरच्या कोणत्या पॉईंट मध्ये हे फेज वायर द्यायचे आपल्याला? कोणत्याही पॉईंटला आपल्याला इथं फेज काय करायचे? इन करायचे. ठीक आहे. ज्या पॉईंट मध्ये फेज इन झालेले त्यातूनच आपल्याला कॉम्प्रेसरला कोणती वायर द्यायचे? रनिंग वायर द्यायचे, बरोबर. आता कॉम्प्रेसरची रनिंग वायर कुठली असणार आहे? रेड. आता बघा इथं बघा चेक करायचं बरं का, इथं टर्मिनल नुसार आपल्याला चेक करायचं आहे की कोणती वायर कुठं लागलेली, कलर कोड नुसार कधीच बघायचं नाही. ठीक आहे. आता इथं चेक केलं तर काय रेड कलर वायर कशाला लावलेले? रनिंगला लावलेले, बरोबर. म्हणजे हे रेड वायर आता कुठं देणार मी? हा, जे हे तर फेज इन झालेले कॅपॅसिटर मध्ये त्याच्यामध्ये ह्या त्या पॉईंट मध्ये आपल्याला हे रनिंग वायर द्यायचे. ठीक आहे. आता कॉम्प्रेसरला काय मिळालं? रनिंग वायर मिळाली, बरोबर. आता कॉम्प्रेसरला स्टार्टिंग वायर द्यायचे. स्टार्टिंग वायर कोणते? हे पिवळे कलरची स्टार्टिंग वायर. आता हे कॉम्प्रेसरला स्टार्टिंग द्यायचे कुठून देणार मी? हा, हे जे कॅपॅसिटरचा जो दुसरा पॉईंट शिल्लक राहिलेला आहे तो पॉईंट कशाचा आहे? कॉम्प्रेसरच्या स्टार्टिंगचा पॉईंट आहे. हे झालं कॉम्प्रेसरला स्टार्टिंग मिळाली. ठीक आहे. आता कॉम्प्रेसरला जे न्यूट्रल द्यायचे ब्लॅक कलरचे ते न्यूट्रल कुठून दिलेले? जे डायरेक्ट न्यूट्रल आलेले त्याच्यामधून आपण न्यूट्रल दिलेले, बरोबर. आता राहिले काय? फॅन मोटरची वायरिंग करायची, बरोबर. आता फॅन मोटरला बघा इथं किती वायरे आलेले आहेत? 4 वायरे आलेले आहेत, बरोबर. हा, 2 हे ग्रे कलरचे आणि 2 ब्लॅक कलरचे, बरोबर. आता हे जर वायरे साईडला काढले असतं तर मला कसं कळालं असतं की या 2 वायरी ब्लॅक कलरच्या फेज आणि न्यूट्रल आहे? कसं कळालं असतं? कसं कळालं असतं सांगा? बरोबर आहे. त्याच्यानंतर पण कळालं असतं. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय ह्या मोटरवरती लिहिलेलं असतंय. मोटरवरती काय लिहिलेलं आहे? जे मोटरचे फेज आणि न्यूट्रल आहे त्याचा सिम्बॉल दिलेला असतंय. आणि जे कॅपॅसिटरच्या 2 वायर आहेत कॅपॅसिटरच्या 2 लाईनी सिम्बॉल देऊन ते कॅपॅसिटरचे जे कलर कोड आहे ते दिलेला असतं. ठीक आहे. मग ह्यानुसार आपले हे जे 2 वायर आहेत ग्रे कलरचे ते कशाचे आहेत? कॅपॅसिटरचे. ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये बघा हे कॅपॅसिटर सेपरेट दिलेलं आहे त्याला. हा, हे कंडेन्सरच्या फॅन मोटरला काय केलं? कॅपॅसिटरच्या 2 वायरी गेल्या, बरोबर. आणि हे जे ब्लॅक कलरचे आहेत ते ब्लॅक कलरचे बघा ह्याला फेज आणि न्यूट्रल कुठून दिलेले? डायरेक्ट मेन फेज आणि न्यूट्रल दिलेले. आता इथून न्यूट्रल आपण डायरेक्ट दिले, फेज काय इथून पण देऊ शकताय किंवा ह्या कॅपॅसिटरच्या पॉईंट मधून पण आपण फेज देऊ शकताय. ठीक आहे. समजलं? आता काय आहे हे जर चालू केलं तर काय व्हायला पाहिजे? कॉम्प्रेसर आणि फॅन मोटर चालू व्हायला पाहिजे. ठीक आहे. करा बरं चालू. ज्या वेळेस तुम्ही कॉम्प्रेसर चेक करताय त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा बघा आपल्याला मल्टीमीटरला अँपेअर वरती सेट करायचं आहे आणि ह्या कॉम्प्रेसरचं काय करायचं? मला अँपेअर चेक करायचं की हा कॉम्प्रेसर किती अँपेअर करंट घेतोय. आता ह्या कॉम्प्रेसर जर समजा तुमच्या लक्षात नाही राहिलं की 1 टनाच्या कॉम्प्रेसरचा किती अँपेअर करंट आहे, ठीक आहे, तर ह्याच्या जो बॉडी आहे आउटडोरची बॉडी किंवा इनडोरची बॉडी त्याच्यावरती डिटेल लिहिलेलं असतं. आता हे जे आउटडोर आहे आपलं किती वेळाने चालू होईल? 3 मिनिटानंतरचा हा टाइम डिले संपल्यानंतर हे आउटडोर काय होईल? चालू होईल. जर तुमच्या लक्षात नसेल कॉम्प्रेसरचा 1 टनाचा किती अँपेअर करंट आहे तर इथं लिहिलेलं असते बघा. मॉडेल नंबर लिहिलेला आहे, ऑपरेटिंग मोड लिहिलेला आहे, फक्त एक कूलिंग आहे याच्यामध्ये. जर हिटिंग असलं असतं कूलिंग आणि हिटिंग दिलं असतं. रेटेड व्होल्टेज किती आहे? 230. ठीक आहे. त्याच्यानंतर रेटेड इनपुट करंट किती आहे कॉम्प्रेसरचा? 4.37 अँपिअर. म्हणजे ह्याचा रेटेड करंट किती आहे? 4.37. याने 4.37 अँपिअर रेटेड करंट आहे. जर समजा याने 3 अँपिअर किंवा 3.5 अँपिअर करंट घेतला तर काय प्रॉब्लेम असू शकते का? नाही. कमी घेतलं तर चालेल, पण आपल्याला त्याच्यामध्ये जर गॅसचा रनिंग प्रेशर पण चेक करायचं आहे. गॅसचा रनिंग प्रेशर जर कमी असेल तर काय होणार? कॉम्प्रेसर करंटच कमी करंट घेणार ते. जर समजा 4.37 पेक्षा
जास्त जर अँपिअर करंट घेत असाल 5.5 6 7 अँपिअर करंट घेत असाल तर मग काय याच्यामध्ये कॉम्प्रेसरचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा कॅपॅसिटरचा प्रॉब्लेम असू शकतो. त्याच्यानंतर बघा याच्या खाली काय लिहिलेलं आहे, हा कुलिंग कॅपॅसिटी लिहिलेलं आहे. आता याची कुलिंग कॅपॅसिटी 3400 वॅट म्हणजे किती टनाचा आहे आता हे, बरोबर आहे 3400 वॅट लिहिलेलं आहे म्हणजे 1 टन. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली काय लिहिलेलं आहे, एअर फ्लो व्हॅल्यूम, याचा जो एअर फ्लोचा व्हॅल्यूम आहे ते लिहिलेलं आहे. ठीक आहे. आणि वेट लिहिलेलं आहे, एसीचं किती वजन आहे ते लिहिलेलं आहे.